मने राम चिंतित जावा, पुढे वैकरे राम आदी बदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, तरी तोच तो मानवी धन्य होतो. लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. लवकर उठल्यावर अशा कम्प्युटरच्या काळात हातात मोबाईल घेऊन बसावा, गुड मॉर्निंगचे मेसेजेस वाचावे, नंतर टीव्ही लावावा. भजन कीर्तन अभंग ऐकावे, रामाचे नाव तर नक्कीच ऐकायला मिळेल. राम भक्तीचे शिकवण देणारे रामदासांच्या अगोदरच्या कित्येक पिढ्या सूर्यपासक व रामोपासक होत्या. ते संस्कार त्यांच्यातही आले असावे. नारायण अतिशय चवळा होता. तो शांत होण्यासाठी त्याच्या आईने तो 12 वर्षांचा असताना त्याचे लग्न लावायचे ठरवले. मंगलाष्टके सुरू झाली व भटजी शुभमंगल सावधान असे परत परत म्हणायला लागले. नारायण खरोखर सावध झाला. बोहोल्यावरून खाली उतरला व जामगावातून धूम पळत सुटला. तो लोकांच्या हाती लागला नाही. गावाबाहेर आल्यावर एका झाडाला अंगावरचे लग्नाचे वस्त्र व मुंडावळ्या टांगून परत पुढे जाण्याची सुरुवात केली. प्रवासात थकल्यावर एका देवळाच्या ओसरीवर अंग टाकले. झोप लागली. दुसऱ्या दिवशी पुजारी आले. त्यांनी चौकशी केली. तू कोण? इथे कसा? नारायण म्हणाला, मी रामदास. मी रामाकडून आलोय आणि रामाकडे जातो आहे. त्या पुजाऱ्यांनी दिलेले खाणे खाऊन नारायण परत पुढे निघाला. पंचवटीस गेला. तिथे रामाच्या मूर्तीचे दर्शन घेतले व जवळच टाकळीस गेला. तिथे 12 वर्ष गोदावरी नदीत सकाळी उभे राहून श्रीराम नामाचे अखंडपणे स्मरण केले. मग देशाटनास बाहेर पडला. देशभर चाललेली हिंदूंची परवड पाहिली. महाराष्ट्रात आले. नारायणाचे समर्थ रामदास झाले व कीर्तन करण्यास सुरुवात केली. ते अनेक वर्षात घरी गेले नव्हते. ते गेले, दारात उभे राहिले आणि भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षाम देही. आई बाहेर आली. नारायण घर सोडून गेला. त्या धक्क्याने तिला दिसेनासे झाले होते. त्यामुळे स्पर्श करून कपाळावरच्या टिंगवरच्या खुणेने आईने त्यांना ओळखले. 12 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला नारायण आता समर्थ रामदास म्हणून दारात आला. तेजपुंज चेहरा व मजबूत शरीर यष्टी, त्यामुळे त्यांना ओळखणे कठीणच होते. आईने त्यांना मायने जवळ घेतले. म्हणाली, नारायणा, कुठे रे गेला होतास भूत मागे लागल्यासारखं? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूत गे माय. म्हणजे माहिती काय? सांगते. वैकुंठातून श्री विष्णूंनी अयोध्येत कौसल्याच्या पोटी जन्म घेतला. जाता कौशिक राहुळी, अवलौकिता भयंकाळी, ताटिका ती छळूनी मेली, तेची भूत गे माय. म्हणजे विश्वामित्र ऋषींना त्रास देणाऱ्या त्राटिकेचा वध केला. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, तेची भूत गे माय. म्हणजे अहल्येचा रामरायांनी उद्धार केला. जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनु भंगिले, वैदेही अंगी संचरले, तेची भूत गे माय. म्हणजे रामरायांनी शंकराचे धनुष्य मोडले व त्यांचा वैदेहीशी विवाह झाला. राम विष्णूचा म्हणजेच नारायणाचा 7वा अवतार. राममय झालेल्या रामदासांचे मूळ नाव नारायण. दोघांची जन्मतिथी एक व तीच वेळ म्हणजेच चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजताचा जन्म. म्हणूनच रामदासांना रामाचा अंश म्हणतात. इथे पूर्व रंग संपला. मी उत्तर रंग सुरू करते. सागरिका घालतेस का? नाही घालणार नाही. नाही लवकर ये, नको लवकर.
सागरिका पुढे हो. तू ये पण या माझ्याबरोबर. माझ्याबरोबर तुम्ही पण हो, या. चालेल. या. देववाणी मंदिरामध्ये विचारांचा आलाय तसाच आहे. मोठे विचार मोठे विचारांचा आता मागे गेला संस्थापक दादा वेलणकर त्यांची ही नात आहे म्हणून तिला मी सांगितलं. आता मी उत्तरार्ध सुरू करते. आख्यान आहे राम जन्माचे. अहो, अयोध्या नगरी म्हणजेच कोशल राज्याची राजधानी, नटलेली व सजलेली, मोठाले दूर जाणारे रुंद व बाजूच्या झाडांमुळे भरपूर सावली देणारे रस्ते. त्या रस्त्यांवर जाणारी वाहने, नो स्कूटर्स, नो बाईक्स, नो मोटारी, नो पॉल्युशन. रस्त्यावरती दिसत होती रथ, हत्ती, घोडे व इतर जनावरे. प्रतिष्ठित नागरिकांसाठी होत्या पालख्या व डोल्या. नागरिकांना राहण्यासाठी होती चांगली घरे व मोठ्या उंच हवेल्या. नगरीचे रक्षण करण्यासाठी खंडक खोदून त्यात पाणी घातले होते. नगरीचे व प्रजाजनांचे रक्षण करण्यासाठी शेकड्यांनी नाही, हजारोंनी सैनिक सावध होते. पण गंमत पहा की नगरीचे नाव होते अयोध्या, जिथे युद्ध कधी झाले नाही अशी नगरी. त्या नगरीत राहत होते राजा दशरथ, शूर, विद्वान व प्रजेची काळजी करणारे. त्यांचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे. तस्यां पुर्यां अयोध्यायां वेदवित् सर्वसंग्रहः दीर्घदर्शी महातेजः पौरजानपदप्रियः इक्ष्वाकुर्णामतिरथो यज्वा धर्मपरवशी महर्षि कल्पो राजर्षि त्रिषु लोकेषु विश्रुतः. राजा व त्याची प्रजा सुखी होते. मी राजा सुखी होता असे म्हटले खरे, पण ते तितकेच खरे नव्हते. अहो, जगी सर्व सुखी असा कोण आहे हेच खरे. राजाकडे सर्व काही होते. मोठा राजवाडा, 3 प्रेम करणाऱ्या राण्या, राज्य कारभारासाठी हुशार व प्रामाणिक मंत्री व प्रजेचे प्रेम. आणखी काय हवंय? राजा प्रजेसाठी देव होता. इतके असूनही एका गोष्टीची उणीव होती. राजाला पुत्र नव्हता. यज्ञ करावा, देवांना खुश करावे, ते आपली इच्छा पुरी करतील अशा विश्वासाने राजाची अश्वमेध व पुत्रेष्टी यज्ञांची तयारी झाली. यज्ञ नगरी सजली. देशोदेशीचे राजे, प्रतिष्ठित नागरिक आले. त्यांच्यासाठी तंबू उभारले, सेवकांची सोय केली. भोजनासाठी आचारी पाडके आले. पुरोहितांनी यज्ञ मंडप सजवला. अश्वमेध यज्ञ पुरोहितांच्या मंत्रपठणाने पार पडला. पुत्रेष्टी यज्ञात अदृश्य रूपाने देवदेवता आले. श्री विष्णूंनी रावणाच्या वधासाठी अवतार घेण्याचे वचन दिले. हे ऐका. भयं त्यजत भद्रं वो हितार्थं युधि रावणं हत्वा क्रूरां दुरादर्शं देवर्षीणां भयावहम्. दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च वत्स्यामि मानुषे लोके पालयत् पृथिवीमिमाम्. एवं दत्त्वा वरं देवो देवानां विष्णुरात्मवान् ततो वै यजमानस्य पावकाडतुलप्रभम्. प्रादुर्भूतं महद्भूतं महावीर्यं महाबलं शुभलक्षणसम्पन्नं दिव्याभरणभूषितं शैलशृङ्गसमुच्छेदं ऋतशार्दूलविक्रमं. यज्ञाच्या शेवटी यज्ञकुंडातून एक महापुरुष प्रकट झाला.
सोन्याच्या परातीतून त्याने दिलेली खीर 3ही राण्यांनी सेवन केली. 9 महिन्यांनी 3ही राण्या प्रसूत झाल्या. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे एक नाही 4 पुत्र झाले. राजाची मनकामना पूर्ण झाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. हे बोलून मलाही आनंद होतो. आता आम्ही राम जन्मगीत म्हणून हा कार्यक्रम संपवणार. माईक जवळ ये.